अमेरिकेनं इराणचं लष्करी तळ असलेल्या खर्ग आयलँडवरती हल्ला केलेला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिलेली आहे। तर 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्बवर्षाव असल्याचं याचं वर्णन करण्यात आलेलं आहे। खर्गच्या तेल प्रकल्पांवरती मात्र हल्ला केला नाही असं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील आता करण्यात आलाय। तर पर्शियन आखातातल्या खर्गमधूनच इराणचा तेल व्यापार हा होत होता आणि याच आयलँडवरती अमेरिकेनं हल्ला केलेला आहे अशी माहिती अध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे। आणि दरम्यान अमेरिकेनं हल्ला केलेल्या या खर्ग बेटाची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। खर्ग बेट इराणच्या किनारपट्टीपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे। इसवी सन 950 मध्ये खर्ग बेट हे मोती तयार होण्याची जागा होती। डच फ्रेंचांच्या सागरी मोहिमांवेळी ते व्यापाराचं ठिकाण देखील होतं। – 1838 मध्ये ब्रिटिशांकडून या बेटासाठी युद्ध झालं। 1956 मध्ये अमेरिकेची खर्गावरती तेल साठ्यासाठी मोठी गुंतवणूकही झाली। 1979 च्या क्रांतीनंतर इराणकडून अमेरिकेच्या मालमत्तेवरती ताबा मिळवण्यात आला। सध्या इराणच्या तेल कंपनीकडे बेट आणि तेल साठ्याची मालकी आहे। इराणच्या 90% तेल साठा खर्ग बेटावरती आहे। खर्ग बेटावरून वर्षाला 95 कोटी बॅरल कच्च्या तेलाची निर्यात ही केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।